नमस्कार. आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती डाएटवाल्यांसाठी आहे. तर मग आता जंक फूड खूप झाले. आपण आता लॉकडाऊनमध्ये आहोत व हे लॉकडाऊन कधीपर्यंत चालेल हे कोणालाच माहिती नाही आहे. त्यामुळे आपण घरी राहूनच हेल्दी राहूया आणि डाएट रेसिपी ट्राय करूया. या रेसिपीमध्ये मी सर्व इन्ग्रेडियंट्स हेल्दी यूज केले आहे व तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की जेवढे आपण रॉ व्हेजिटेबल खाऊ तेवढेच आपल्या बॉडीसाठी ते योग्य व गुणकारी असतील. त्यामुळे जास्त शिजवलेले अन्नसुद्धा आपल्या शरीराला हानिकारक असते. म्हणून आज आपण रॉ व्हेजिटेबल्सच्या सॅलॅडची रेसिपी बघूया. तुम्ही देखील आपल्या घरी नक्की ही रेसिपी ट्राय करा व हेल्दी राहा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग आपण साहित्य बघूया. सर्वप्रथम आपण इथे बारीक चिरलेला कांदा घेऊ, खिसलेले गाजर, बारीक चिरलेली काकडी, बारीक चिरलेले टमाटर, काळे मीठ. इथे आपण साधे मीठसुद्धा वापरू शकतो. बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेला कोथिंबीर, लिंबाचा रस, चाट मसाला. चाट मसाला देखील ऑप्शनल आहे. इथे मी मूग एका स्वच्छ कपड्यामध्ये नीट बांधून घेतले आहे जेणेकरून त्याला छानपणे मोड यावेत. तुम्ही बघू शकता त्याला किती छान मोड आले आहेत. तुम्हीसुद्धा एका कपड्यामध्ये रात्रीच बांधून घ्या जेणेकरून त्याला छानपणे मोड येतील. आता मी हे मूग कुकरमध्ये उकडून घेत आहे. मुगांना जास्त उकडू नये कारण त्यातले सगळे पौष्टिक तत्व निघून जातील. आपल्याला हे मूग एका वाफेवरच उकडायचे आहे. लक्षात ठेवा तुम्ही हे मूग जास्त उकडू नका कारण जर आपण मूग जास्त उकडले तर त्यातील सर्व विटॅमिन्स नाहीसे होतील. त्यामुळे आपल्याला ते खाण्यापासून काही फायदा मिळणार नाही. मग मी आता ह्या मुगांना उकडून घेते. आता मी हे मूग उकडून घेतले आहे. तुम्ही बघू शकता त्याचा जरा कलर चेंज झाला आहे. सर्वप्रथम आपण मुगात बारीक चिरलेला कांदा घालूया. त्यानंतर किसलेले गाजर. बेसिकली आपल्याला सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घ्यायचे आहे. त्यामुळे तुम्ही एक एक करून सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घ्या. तुम्ही ही सॅलड ब्रेकफास्ट, लंच, डिनर कधीही खाऊ शकता कारण हे खूप लाईट खाणे आहे. त्यामुळे तुम्ही हे कधीही खाऊ शकता. जर तुम्हाला सॅलड थोडे तिखट हवे असेल तर तुम्ही यामध्ये थोडे लाल तिखट घालू शकता. नाहीतर आपली हिरवी मिरची थोडी बारीक करून यामध्ये मिक्स करून घेऊ शकता. व तुम्ही ही सॅलड 2 दिवससुद्धा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. ह्या सॅलडमध्ये मी कोणत्याही प्रकारच्या ऑइल्सचा यूज केला नाही आहे. त्यामुळे ही रेसिपी पूर्णपणे हेल्दी आहे. चवीनुसार तुम्ही यामध्ये थोडे मीठ घाला. मी इथे ब्लॅक सॉल्ट घालत आहे. तुम्ही यामध्ये आपले नॉर्मल टेबल सॉल्टसुद्धा घालू शकता. पण टेबल सॉल्टपेक्षा ब्लॅक सॉल्ट अतिशय गुणकारी असल्यामुळे मी यामध्ये ब्लॅक सॉल्ट घालत आहे. आपल्या सॅलडला थोडी चव यावी म्हणून मी यामध्ये थोडासा चाट मसाला घालत आहे. चाट मसाला देखील पूर्णपणे ऑप्शनल आहे. सॅलडला थोडी आंबट चव यावी म्हणून मी यामध्ये थोडा लिंबाचा रस घालत आहे. हा देखील पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला वेट लॉस करण्याची इच्छा आहे व तुम्हाला कितीतरी लोकांनी सजेस्ट केलं असेल की तुम्ही थोडे कमी खा, थोडे कमी जेवा, डाएटिंग करा, तर तुम्हाला त्याची काही गरज नाही. तुम्ही ही सॅलड कधीही व कितीही खाऊ शकता. ह्या सॅलडमुळे तुमचे थोडे देखील फॅट वाढणार नाही. जंक फूड आपल्याला का आवडतात? कारण की त्याची टेस्ट एकदम भारी असते. पण याची देखील भारी आहे. त्यामुळे तुम्ही हे जंक फूड म्हणूनच हे तुम्ही रेसिपी दररोज खात जा. त्यामुळे तुमचे फॅट देखील वाढणार नाही व तुम्ही हेल्दी राहणार. आता आपले सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्स करून झाले आहे. मी ही सॅलड सर्विंग बोलमध्ये काढून घेते. ही सॅलड जर आपण दररोज खाल्ली
तर आपल्याला ओबेसिटीसारखे कोणतेही प्रॉब्लेम्स फेस करावे लागणार नाही. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा व सर्वजण हेल्दी राहा. कितीतरी जिम करणारे लोक डायटिंग वगैरेवर असतात, तर त्यांना देखील ही रेसिपी अतिशय उपयुक्त आहे. आपली सॅलड रेडी आहे. तर तुम्ही घरी बसल्या ह्या सॅलडचा आनंद घ्या व स्वतः व आपल्यांना हेल्दी ठेवा. जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.